ओम नमादे सत्य नमादे नवनाथ गुरुजी पूर्वादेश शालक पुरुष निरंजन गुरुआदि जय माता भगवती पार्वती सकल जगत हर हर महादेव शिव शंभो। जेवढे पण साधक आहेत त्या सर्वांना मी आज मच्छिंद्रनाथाची साधना कशी करावी, मच्छिंद्रनाथाची प्राप्ती कशी करावी ते तुम्हाला सांगतो, तर ध्यानपूर्वक ऐका काय आणि नीट लक्ष देऊन ऐका कशी करावी किंवा कसं नाही। तर जे गुरु मच्छिंद्रनाथ जे आहेत, जे आपले तिथं माय अंबाला जाऊन समाधीच ठिकाणी वगैरे तिथं बरेचशे लोकांना साक्षात्कार त्यांचं झालेलं, त्यांचं चमत्कार पण झालेले, त्यांचं साक्षात दर्शन पण झालेलं आहे काय। पण ज्या साधकाला की साक्षात मच्छिंद्रनाथाला प्राप्त करायचे आणि तो मच्छिंद्रनाथासाठी तळमळ करतोय, इतकं तळमळ की त्याला मच्छिंद्रनाथच पाहिजे, दुसरं कोणीच नाही, ना घर ना दार किंवा काय, जो साधक अशी भावना ठेवतोय तर त्या साधकांनी ही साधना करावी। आणि खऱ्या प्राप्तीसाठी ज्यांच्या अंगामध्ये साक्षात मच्छिंद्रनाथ येत आहे, मच्छिंद्रनाथ त्यांना दिव्य ज्ञान सांगत आहे, तर मला असं समजू नका की मी लय मोठा महाराज आहे म्हणून काय, पण मी सांगतोय ते सत्य सांगतो, ध्यानपूर्वक ऐका। माझं मोठापणा किंवा फुगीरपणासाठी मी सांगत नाहीये, जशी मला प्राप्ती झालेल्या काही गोष्टींची त्याच्यानुसार मी सांगतोय। तर त्या टायमाला तुम्ही काय करा माहिती आहे का, त्या साधकांनी ज्यांच्या अंगामध्ये मच्छिंद्रनाथ वगैरे येतोय किंवा काय रूप येतोय त्याच्यासाठी घन रूपामध्ये त्यांना प्रत्यक्ष बघण्यासाठी, प्रत्यक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला साधनाला बसावं लागेल काय। तर ती साधना कशी करायची काय नाही ते तुम्हाला सांगतो। तुम्हाला काळी घोंगडी जरी आसनला घ्यायचं असेल तिथं त्या ठिकाणी काळी घोंगडीचं घेऊ शकता काय, आणि त्या ठिकाणी पोतेचं आसन घ्यायचं असेल तर घेऊ शकता, किंवा कुसाचं आसन घ्यायचं असेल ते घेऊ शकता, किंवा भगवं आसन कुठलं पाहिजे असेल ते घेऊ शकता, किंवा खेळाचं आसन घ्यायचं असेल तर खेळाचं आसन सुद्धा घेऊ शकता घोंगडी टाकून वगैरे काय। ह्या गोष्टी ध्यानपूर्वक तुम्ही ऐका। मग त्या टायमाला काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे सांगतो। आसन तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, मी जे आता सांगितलं ते कुसाचं आसन वगैरे, लाल आसन असो किंवा भगवं आसन असो, हां, तर त्या पद्धतीने ते आसन घ्यायचं। आणि त्या पूजा जी करणार आहेत किंवा काय नाही ते पण ध्यानपूर्वक ऐका। पहिलं जे गुरु दत्त आहेत, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ते तर त्यांनाच, तर त्या साधकांनी काय करायचं, रानामध्ये वगैरे कुठेतरी बघायचं, रानात बघू दे, जंगलात बघू दे, त्याच्या क्षेत्रात असेल तर त्याच्या क्षेत्रात बघू दे, त्याच्या दारापुढं औदुंबर असेल तर त्यांनी तर नक्कीच करावं, माझी इच्छा आहे त्यांनी तर त्या ठिकाणी नक्कीच करावं। पण जो व्यक्ती त्या गावात करत असेल किंवा रानात करत असेल किंवा काय करत असेल, ही साधना करताना नाथांची भक्ती करणं वेगळं आहे, नाथांची मच्छिंद्रनाथांची भक्ती करणं वेगळं आहे आणि साधना करणं वेगळं आहे। साधना म्हणजे त्याच्यामध्ये प्राप्ती किंवा ह्याच्यामध्ये जे येतं हा सर्व तंत्रक्रियाचा भागच येतो, एक प्रकारचं लक्षात ठेवायचं की ह्याच्याच माध्यमातनं त्या तशी प्राप्ती केली जाते। पण ह्याच्यासाठी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करणं गरजेचं आहे। ब्रह्मचार्याचं म्हणजे ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे। आणि जर तो सांसारिक आहे आणि सांसारिक राहून त्याला करायचं आहे तर त्याच्यासाठी पण विधान आहे। पण पहिलं जे ब्रह्मचारीचं काय आहे काय नाही विधान, जे ब्रह्मचारी त्याच्यामध्ये पालन करणार आहेत किंवा काय नाही त्यांचं विधान सांगतो, आणि ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे त्यांचं पण विधान सांगतो, आणि जे संन्यासी आहेत त्याचं पण विधान त्याच्यातच सांगतो। तर लक्षात ठेवा, ज्यांचं लग्न वगैरे झालं नाही हे संन्यासीमध्येच जमा आहेत काय। तर त्यांनी काय करायचं माहिती का, दत्तगुरू साक्षात त्या वृक्षाला दत्तगुरू मानायचं, तिथं पंच अमृत वगैरे, सुगंधित अत्तर वगैरे, त्यांनी चंदन अत्तर असो किंवा मोगरा अत्तर असो किंवा नाही का रातराणीचा अत्तर असो, त्यांनी काय करायचं त्यांना ते द्यायचं, किंवा चंदन वगैरे असो, चंदन ते घ्यायचं तिथं, तर त्यांचं पंचामृताने त्या वृक्षाचं अभिषेक करायचं, तिथं त्यांना भगवं वस्त्र त्यांना दान करायचं, भगवं वस्त्र त्यांना तिथं दान करायचा, 5 प्रकारची फळं त्यांना तिथं ठेवायची, 5 प्रकारची फळं, आणि त्या ठिकाणी त्यांना काय करायचं की पूजायचं, एक नारळ ठेवायचं आणि एक निंबू ठेवायचा, आणि त्याच्यावरती तुम्हाला दत्तगुरूंना भस्म सुद्धा तुम्ही लावू शकता, हळदी कुंकू पण वाहू शकता काय, आणि तुम्ही सिंदूर पण लावू शकता। लक्षात ठेवा
पण ते कसं लावायचं किंवा कसं नाही तुमच्या प्राप्तीवरती आहे आणि ह्याच्या विधानामध्ये आहेत. ठीक आहे. ज्या वेळेस तुम्ही ब्रह्मचारी असन किंवा काय असन तर त्या टायमाला तुम्हाला काय करायचे माहिती आहे का, शेंदूरचा जो वापर आहे, ब्रह्मचारी असन तर त्या टायमाला त्यांनी शेंदूरचा आणि भस्माचा वापर करायचा. काय जो कायमस्वरूपी ब्रह्मचारी वगैरे राहतो त्यांनी ह्या दोन्हीचा वापर केला तरी चालतो. आणि जो ब्रह्मचारी म्हणजे त्याचं लग्न झालं ना त्याला ही साधना करायची, त्यांनी फक्त सिंदूर लावलं किंवा भस्म लावलं तरी चालतो. काय त्याच्यामध्ये जर संसारिक जे गोष्टी करायच्या आहेत तर त्यांनी तिथं हळदी कुंकू अक्षदा त्यांना अर्पण करावा. हे तिन्ही त्यांना चालतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, ह्या गोष्टी तिथं त्यांना अर्पित केलं, तिथं फुलहार वगैरे जे असतील फुलं तिथं ते देऊन टाकायचे. तिथं दिल्यानंतर तिथं सांगायचे, जर तुमचा गुरु असेल तर काय, जर तुमचा गुरु नसेल तर त्यांना साक्षात सांगायचे की गुरुदेव दत्त मी तुम्हाला साक्षात गुरुच तुम्हाला मानतोय, मी तुम्हाला गुरु मानून मला मच्छिंद्रनाथांची साधना करायची, मला त्यांना प्राप्त करायचे, त्याच्यामुळे स्वयंभू मीच तुम्हाला गुरु मानतोय. काय मग ते गुरु मानतं, जर तुम्ही त्यांना तिथं गुरु मानताय तिथं आणि तुम्हाला कोणी गुरु नाही तुम्ही त्यांना गुरु बनवताय तर त्या दिवशी तुम्हाला करायचं काय आहे लक्षात ठेवा. तुम्हाला हे करायचे, त्या दिवशी तुम्हाला जायचे भिक्षा मागायला. सकाळी 9 पासून तर तुम्हाला दुपारी 12च्या आत तुम्हाला भिक्षा संपवायची, लक्षात ठेवा. 12च्या नंतर तुम्हाला भिक्षा मागायची नाही आहे. काय भिक्षा चढत्या सूर्यालाच मागायचा. मग त्या टायमाला काय करायचं की भिक्षा तिथून तुम्ही मागून आणले 5 घर, मग त्याच्यातनं जे काय बनवेल तुम्ही तेच बनवायचं आणि तिथं दत्तगुरूंना ते दक्षिणा स्वरूपमध्ये ते त्यांना दान करायचं. तिथं त्यांना ते भोजन द्यायचं. ते तिथं ते ठेवल्यानंतरून मग नंतरून काय करायचं माहिती आहे, तिथं ठेवलं त्यांना ते दिलं. मग त्या दौरांमध्ये तुम्हाला काय करायचे, उपवास धरायचा आहे. त्या दौरांमध्ये ती स्थापना पूर्ण करेपर्यंत तुम्ही त्या टायमाला त्यांना जे पण निवेद असेल ते बनवून ते दिल्यानंतरूनच तुम्हाला खायचं आहे. मग तुम्ही दूध वगैरे फल फ्रूट वगैरे ते खाऊ शकता. काय आणि ही साधना करताना, हे प्राप्त करताना तुम्हाला फक्त फळ वगैरे तोच आहार घ्यायचा आहे, फळांचा. काय कुठलाही अन्य कडधान्य किंवा काय त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. साबुदाणा वगैरे तुम्ही म्हणसान मी वरे हे वगैरे खाईन किंवा काय खाईन किंवा काय नाही, त्या टायमाला तुम्हाला फळं घ्यायचे, फळं आणि फक्त दूध, ते पण गाईचं दूध, म्हशीचं दूध चालणार नाही, हे त्या टायमामध्ये तुम्हाला घ्यायचं. मग हे त्या टायमाला तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय, त्या टायमाला तिथं गेल्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, मग ते जर झाड नदीच्या कडेला असेल किंवा त्या ठिकाणी एखादं तलाव असेल, मोठं तलाव किंवा वाहती नदी वगैरे असेल तिथं करू शकता. ते मग तिथं तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी तिथं दत्तगुरूंना त्यांना गुरु मानलं, तुम्ही पूजा केली, मग तुम्ही कुठं साधण्याला बसणार हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर गावात साधनाला बसत असाल, तुमचं गाव आहे त्या गावात तुम्ही साधनाला बसत असाल तर तुम्हाला काय करायचे, एक निंबू आणि एक नारळ घेऊन तुम्हाला त्या गावच्या गणपतीच्या मंदिरात जायचे आणि त्या गणपतीच्या मंदिरात सांगायचे की गणपती देवा, तुम्हालाच सर्व देवांमध्ये पहिला मान तुम्हाला आहे, त्याच्यामुळं मला साक्षात धर्मगुरू मच्छिंद्रनाथला प्राप्त करायचे, त्याच्यामुळं तुम्ही मला सहाय्य करा आणि मला कृपादृष्टी ठेवा की मी जी पूजा विधी करतोय त्याच्यामध्ये अडथळा येऊ नये अशी मला आज्ञा द्या. तसं गणपतीला तुम्हाला करायचं आहे. तर पहिले तिथं द्यायचं आहे. तिथं पहिले दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरं नारळ निंबू सिंदूर तुम्हाला गणपती ठिकाणी तिथं तुम्हाला 3 अगरबत्ती लावायचे. त्याच्यानंतर मारुतीकडे जायचे, गावचा जो मारुती आहे तिथे, गावच्या मारुती गेलं तिथं काय करायचे माहिती का, फुटाणे घेऊन जायचे, फुटाणे वगैरे, आणि मोतीचूरचा जो लाडू असेल तो घेऊन जायचा, मोतीचूरचा नसेल तर बुंदीचा लाडू घेऊन जायचा. काय आणि गोड एक पानाचा विडा घेऊन जायचा. आणि त्या ठिकाणी काय करायचं माहिती का, 5 रुईचे पानं घेऊन जायचे आणि ते 5 रुईचे पानं तिथं ठेवायचे आणि 5 लवंग 5 विलायची घेऊन जायचे आणि त्यांना सांगायचं की हे भगवंता, हे राम भक्त हनुमंता, हे गाव शिवाराचे सर्व देव तुझ्या आज्ञामध्ये आहे आणि मला धर्मगुरू मच्छिंद्रनाथची साधना करायची आहे. काय तर मी जी साधना करतोय मला कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये अडचण नाही यावा, म्हणून तुम्ही काय करा की मला तुम्ही सहाय्य करा आणि जे धर्मगुरू मच्छिंद्रनाथाची साधना करतोय तर ते मला पूर्ण होऊ द्या. तर
हे असं तिथं बोलायचं. असं तिथं बोलल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, की मग तुम्ही गावात साधना करायचं. ते लक्षात ठेवा. तिथं ते झालं, मग त्या गावामध्ये जे मशान आहे त्या ठिकाणी जायचं. तर मशानामध्ये वेताळे, लक्षात ठेवा. जर मच्छिंद्रनाथांच्या जर तुम्हाला साधण्याला बसायचं असेल, हे भूत पिशाच गण त्या गावातल्या जे पण भूताळणी चेटकीन बिटकीन जे असतील किंवा काय असतील किंवा कुठले पण तांत्रिक मांत्रिक असतील, वाईट कृत्य करणारे भूताळे बिताळे शिकलेले जे घाणेडे असतील काय, तर हे काय करतील माहिती आहे का, तुमचं विद्या पूर्ण होऊ देणार नाही, तुम्हाला प्राप्ती होऊ देणार नाही. त्यासाठी काय करायचं, वेताळाकडे जायचं आणि त्याला एक पिंड दान करायचा. अंड म्हणजे ते पिंड आहे. पिंड म्हणजे ब्रह्मांडाचं पिंड येतो, जीवपिंड येतो. तो जीवपिंड त्याला तिथं दान करायचा. एक नारळ, निंबू आणि पिंड, तो काय अंड्याचा तो पिंड तो द्यायचा आणि सिंदूर लावायचा किंवा त्याला तिथं चिताभस्म वगैरे काय द्यायचा आणि म्हणायचं की दत्तगुरूंचा आदेश आहे, मी अशी अशी पूजा करतोय, मला धर्मगुरू मच्छिंद्रनाथची मी पूजा करतोय, त्याच्यामध्ये तुम्ही मला कुठली पण अडचण आणू नका आणि मला तुम्ही त्याला सहाय्य करा. त्या ठिकाणी ते ठेवल्यानंतर तिथं त्याला गांजा जे असतं सिगरेट वगैरे जर तिथं ठेवलं तुम्ही, तंबाखूचा एक विडा ठेवायचा आणि थोडंसं दारू जे असेल ते ठेवून द्यायचं तिथं, काय कुठलं पण असेल तर लक्षात ठेवा. मग ते हे झालं तंत्रक्रिया साधनेद्वारे, का की ते तंत्र विद्याचे महागुरु आहेत मच्छिंद्रनाथ आणि त्यांना प्रकट करून हे सहजपणे करू देणार नाही हे भूतावळ. का की तुम्हीच जर साक्षात धर्मगुरू मच्छिंद्रनाथला प्रकट केलं तर बापरे बापरे बापरे, हे सगळे भूतगण सगळे तुमचे दाशी गुलाम होतील. म्हणून हे साधण्याला बसेच्या अगोदर त्रास देतील, का की माझा अनुभव आहे हा, तर त्रास देतील. तर त्रास न देण्यासाठी त्या गोष्टी करायच्या. मग त्या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, तिथं द्यायचं. आता कोण म्हणेल की नाथांची सेवा करायचे किंवा काय करायचे किंवा काय नाही, मग त्यांना 150 आणायला सांगतो मी. मग ह्याची काय गरज आहे किंवा त्याची काय गरज आहे. अरे नाथांनी हे सगळे भूतावळ केलेले आहेत वशमध्ये, तुम्ही केलेले आहेत का. तुम्ही समजा ज्या गावात साधना करताय त्या गावामध्ये अनेक वेगळे वेगळे तांत्रिक आहेत, भूताळे आहेत, ते तुम्हाला काही सिद्ध होऊ देतील का. त्याच्यामुळं कर्म धर्म अनुसार जशी त्यांनी तिची स्थापना केलेली आहे तर तसं ह्या तंत्राचे जे मेन हे कर्म आहेत, नित्यकर्म, हे करावं लागतं. मग त्यावेळेस हे जे गावशिव जे असतं हे गावशिव, तर त्या गाव शिवाऱ्यामध्ये आहे ना, तिथं वेताळ ते धिलात, तर त्याला सांगायची पूजा करतो, मला फक्त विघ्न नका येऊ देऊ. ठीक आहे. आता राहिले कोण, हे गाव शिवचे जे पांढरीवरचे आहेत ना, हे हरामखोर लोक असतात तांत्रिक. ते काय करतात माहिती, कोणाची साधना सफल होऊ देत नाही किंवा एखाद्या साधण्याला बसलं की त्याला मूठ मारून देतात मुद्दामून किंवा खोड करत असतात किंवा बंधन टाकतात किंवा काय करतात. तर त्यासाठी काय करायचं, शिवावरती ना गाडी वाहन आहे, काय गाडी वाहन मरी मातेचा म्हणजे कडक लक्ष्मी आई वगैरे हे सगळे साथी शिवावरतीच राहतात ते. तर तिथं तर गाडी वाहनाला तिथं पण सेम द्यायचं, एक पिंड दान करायचा, अंड सिंदूर वगैरे तंबाखू वगैरे ते तिथं द्यायचं त्याला आणि हिरवं निंबू नारळ सिंदूर त्याला पण करायचा. म्हणायचं की मी असं धर्मगुरू मच्छिंद्रनाथचं मी साधना करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे का, माझ्या साधण्यामध्ये कुठल्या तांत्रिकनी यज्ञ घातला नाही पाहिजे किंवा शिवाराचे कुठले दैवत माझे सोडले नाही पाहिजे, त्याच्यामुळं तुम्ही मला सहाय्य करा. त्यांना सांगायचं शिवावरचे किंवा माणसांनी किंवा कुठल्या पण तिथल्या असणं चिटकीन भूताळींनी काही गोष्टी बाहेरून आणलेले देवी दैवत जे असतात ना, ते गाडी वाहनच्या नेहमीच आतमध्ये येत असतं, काय आणि भूतावळ वगैरे जे सगळे गण असतात हे वेताळच्या ताब्यात असतात. मग त्यावेळेस तिथं काय करायचं माहिती आहे का, त्या ठिकाणी काय करायचं की तुम्ही काय करा की तिथं ते धिला आणि त्याच जे शिवाऱ्यावरती आहे शिवावरची काय ती साक्षात मरी माता लक्षात ठेवायचा. शिवावरती असे बरेचसे देवी आहेत, पण साक्षात सांगतो तुम्हाला काय कडक लक्ष्मी वगैरे हे सर्व शिवावरती असतात. तर तिथं एक आहे ना वटी भरण तिथं द्यायचं, एक 16 शिंगार द्यायचं, 5 प्रकारचे फळं ठेवायचं तिथे आणि तिथं वटी भरायची. पहिले सिंदूर पण तिथं द्यायचा आणि हळद कुंकूचा पण मान द्यायचा. दोन्हींचा मान चालतो त्या देवीला, का की ती अघोरी देवी आहे तिथे. तर ते देऊन टाकायचं हळदी कुंकूचा आणि ते माता सांगते हे शिवरची माता जगतजननी. काय जरी ते तुम्हाला तिथं काय दिसत नाही काय ना, फक्त तिथं बोलायचं गुरु आदेश, दत्तगुरूंचा आदेश म्हणायचं काय की
मला धर्मगुरू मच्छिंद्रनाथची साधना करायचे, त्यांना प्राप्त करायचे, त्याच्यामुळे तुम्ही मला सहाय्य करा आणि कुठल्याही प्रकारचे जे पण इथं तांत्रिक असतील तुमची साधना केलेले मला कुठले पण घात होऊ नये, त्याच्यामुळे माते तुझं लेकरू म्हणून मला तुम्ही संरक्षण करा किंवा तुम्ही माझं संरक्षण करा, ठीक आहे, असं बोलायचं. आणि मग तिथून तुम्ही निघायचं. तिथून आलात, तिथून आल्यानंतर करायचं काय आहे तुम्हाला, तिथून आलात की मग काय करायचं, जे पण आपले कुळाचे देवी दैवत आहेत, हे सर्व शिवगाव सर्व ताबे झाले, जे पण आपले कुळाचे देवी दैवत आहेत त्या कुळाचे देवी दैवतांना सांगायचं, त्यांना पण त्यांचं काय मानपान तुम्ही देताय तो द्यायचा. तिथे त्यांना नारळ वगैरे साक्षीला तो ठेवून द्यायचा, तिथं निंबू वगैरे कुळाच्या देवीला किंवा कुळाच्या देवतांना म्हणायचं, मी धर्मगुरू मच्छिंद्रनाथची साधना करतोय, त्याच्यामुळं माझ्या कुळाचे देवी दैवतांनी मला सहाय्य करा, किंवा एखाद्याच्या कुळामध्ये कोण पुरुष असेल त्यांना सांगायचं मला तुम्ही सहाय्य करा ते. मग त्यानंतर काय करायचं की त्या ठिकाणी नदी असेल किंवा काय तलाव बिलाव काय असेल त्या ठिकाणी जायचं आणि गंगा माताला तिथं 16 शिंगार द्यायचे. 16 शिंगार तिचं द्यायचं, 5 प्रकारचं फळ द्यायचं तिला, एक गोड पाण्याचा विडा द्यायचा त्या गंगे मातेला, हळदी कुंकू तिथं अक्षदा अर्पण करायचे, तिथं 11 अगरबत्ती करायचे. पाणी जो मारुती आहे तिथं त्याला 5 अगरबत्ती पेटवायचे, बाकी सगळ्या ठिकाणी 3-3 अगरबत्ती पेटवायचे, हे पण लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस तिथं काय करायचे, तिथं साक्षात त्या मातेला सांगितलं, तिथं गंगे मातेला तिथं ते सांगायचं आणि म्हणायचं, हे गंगा माता जगत जननी म्हणायचं, तुझ्यामुळंच ह्या सृष्टीला जीवन मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तू हे प्रकृती जगत जननी माता आहे तू, आणि तुझ्याच पोटातनं साक्षात मच्छिंद्रनाथांचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे हे माते जगतजननी मला साक्षात धर्मगुरू मच्छिंद्रनाथांना घन रूपामध्ये प्राप्त करायचे, त्याच्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि मला तुम्ही सहाय्य करा. काय सहाय्य करा करायचं. आणि सहाय्य करा केल्यानंतर काय करायचं, तिथं त्यांना 7 प्रकारचे ज्योत जाळायचे पानावरती, मग पानावरती टाकायचं अक्षदा हळद कुंकू असं 7 पानावर टाकायचं आणि 7 ज्योत जाळायचे आणि प्रत्येक ज्योत पाण्यात सोडून द्यायची, अर्पण करायचं गंगे मातेला सोडून द्यायची. मग त्याच्यानंतर गंगे मातेचं पाय पडायचं. काय पाय पडल्यानंतर काय करायचं, त्याच नदीच्या किनारी तुम्हाला मग किती अंतरावरती तुम्हाला बसायचे ते लक्षात ठेवायचं, नदीच्या किनारीच तुम्हाला बसायचे, साधनेला नदी किनाऱ्याला तिथंच तुम्हाला बसायचे. मग ते आसन आणि आसन अशा ठिकाणी ठेवा किंवा काय करा, किंवा तिथंच तुम्ही तर अशा ठिकाणी ठेवा की ते आसन परत हलवायचं नाहीये. एकदा आसन ठेवल्यानंतर मग तुम्ही कुठलं पण वापरा, घोंगडीचं वापरा किंवा काय वापरा, काय कुठलं पण तुम्ही आसन वापरा, ही गोष्ट लक्षात ठेवा. घोंगडीचं वगैरे तुम्ही कुठलं पण वापरा त्या ठिकाणी. तर हे अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अशा गोष्टी केल्यानंतर काय करायचे तुम्हाला माहिती का, त्या टायमाला अशा या सगळ्या गोष्टी केल्या की त्या टायमाला तिथं जे पण मच्छिंद्रनाथांचे तुमच्या गुरूंनी मंत्र दिलेला असेल किंवा काय नसेल, जर ज्यांना गुरु नसेल किंवा काय नसेल, तुम्हाला जे पण त्या क्षणाला तिथं तुमच्या मुखामध्ये ते मंत्र आठवतील ते मंत्र बोलत राहा. काय जे पण तुम्हाला मच्छिंद्रनाथांचे मंत्र पुस्तकात बघितले असेल, कुठं बघितले असेल, कुठं काय ऐकले असेल, ते मंत्र तुम्ही वापरा. माझे जे मंत्र आहेत हे दिव्य मंत्र आहेत, त्याच्यामुळे ते मंत्र मी इथं देणार नाही, का की माझे कर्मधर्मानुसार जे कोणी माझे शिष्य असतील किंवा काय असतील त्यांनाच त्यांची कर्मफळ पात्रता तपफळ बघून दानमध्ये देण्याचा मला अधिकार आहे. त्याच्यामुळं मी माझे कुठल्याच यूट्यूब म्हणजे ह्याच्यावरती मी ना मंत्र देत नाही. ठीक आहे, तर ध्यानपूर्वक तुम्ही ऐका. मग अशा पद्धतीने तुम्ही तिथं बसा. मग बसा, जर तुम्हाला मच्छिंद्रनाथाची साक्षात प्राप्त करायचे तर तुम्हाला 11 ते 12 महिन्याची साधना असेल. ती किती 11 ते 12 महिन्याची ती साधना. पण ती साधण्यामध्ये तुम्ही म्हणसान की नाही मी इकडे जाईन, मी तिकडे जाईन, मी संध्याकाळी येऊन बसन, नंतर येऊन बसन, नाही. साधना म्हणजे तुमची साधना. तर साधनाला तिथं बसायचं. मग तुम्ही त्रिकाल पण साधना करू शकता. त्रिकाल म्हणजे कसं लक्षात ठेवा. पहिला पारा कुठला, पहिला पारा जो आहे तो ब्रह्मपारा 3 ते 6चा सकाळचा. मग ते 3 ते 6च्या दरम्यान तुम्ही कधी पण बसू शकता. म्हणजे फक्त एकच टाइम ठेवायचा, जर 3ला बसलं तर 3ला, 4ला उठलं तर तुम्हाला 4लाच त्याच्यातनं उठायचं. काय आता तर त्याच्यामध्ये तिसरा पारा कसा, तो झाला पहिला पारा. दुसरा पारा जो आहे तो तुम्हाला करायचा कुठला करायचा माहिती आहे का, सकाळच्या 9 वाजता.
एक ब्रह्मपारचे 9 ते तुम्ही 4 बसलात किंवा 5 बसलात किंवा 6, तिथून पुढं तुम्हाला परत 9ला बसायचे. मग 9 ते तुम्हाला काय बसायचे माहिती आहे, 9च्या पुढं तुम्हाला 10ला बसायचे. पण तुम्हाला काय बसायचे, 10ला बसा किंवा 9ला बसा किंवा 10ला बसले तर 12च्या आत उठायचे तुम्हाला, म्हणजे 12पर्यंत बसायचे. सूर्य डोक्यावरती चढस तोपर्यंत ते करायचे. त्याच्यानंतर काय करायचे तुम्ही परत हे पण जाणून घ्या. त्याच्यानंतर मग आता संध्या, त्रिकाल संध्या, बरोबर. मग संध्याची जी वेळ आहे ते तुम्हाला बसायची कधी, दुपारी तिथं 12ला उठलं तर संध्याकाळी बरोबर 6ला सुरुवात करायची तिथं बसायला. त्रिकाल संध्या पूजन करताय तर तिथं त्या टायमाला तिथं तुम्हाला साधना करायची त्या ठिकाणी काय. आणि त्या साधनाला तुम्ही तिथं बसलात ते, मग ह्याच्यामध्ये अजून एक, जरी तुम्हाला खतरनाक अजून वेगळी प्राप्ती पाहिजे असेल, त्यांची सौरविद्या पाहिजे असेल, तर रात्री तुम्ही 9 ते 12 पण बसू शकता किंवा 12 ते 2:30 बसू शकता काय. त्या टायमाला खतरनाक प्राप्ती होणार हे लक्षात ठेवा. खतरनाक म्हणजे खतरनाक. तुमची ह्याच्यामध्ये दानत असली पाहिजे, खरंच साधना करण्याची, खरंच बसण्याची, तिथं बसून ती साधना करायची. त्या टायमाला समोर आपल्या काय करायचं माहिती का, एक खड्डा खांदायचा आणि त्याच्यामध्ये एक दिवा लावायचा की तो विजला नाही पाहिजे. अखंड दिवा तो ठेवायचा. तुम्ही जितकं दिवस बसते साधनाला तेवढं. मग काय करायचं, तुम्ही मंत्र वगैरे जे जप करताय दिवसभर, तुम्हाला काय करायचे माहिती आहे का, तर खायचं कसं किंवा काय नाही. तुम्ही तिथं फक्त फळ फ्रूट आहार तुम्ही ते घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर जाऊन काय आठवड्यातनं एकदा म्हणा किंवा दररोज जाऊन भिक्षा मागून तुम्ही आणलात, 12च्या तांदा तो बनवलात वगैरे, खायला त्याला दिलात, पण तुम्हाला खायचे कधी अन्न, जितके पण अन्न तुम्हाला खायचे सूर्य बुडायच्या आत खायचे. सूर्य बुडल्यानंतर कुठलेच अन्न तुम्हाला खायचे नाहीत, कुठले अन्न तुम्हाला ग्रहण करायचे नाहीयेत काय. भिक्षा मागून आणून तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, तसे तुम्ही उपास धरू शकता. संध्याकाळचा एक टाइम तुम्ही खाऊ शकता. आता समजा भिक्षा मागून तुम्ही आणलात, बनवलात, पहिलं धर्मगुरू मच्छिंद्रनाथांना तुम्ही ते प्रसाद जो बनवून आणले भिक्षामध्ये मागून तुम्ही 5 घरच मागायचे, जास्त नाही, फक्त 5 घर मागून आणायचे आणि 5 घरामध्ये जेवढी भिक्षा मिळाली तेवढंच घ्यायचं आणि तेवढंच खायचं. मग ते तुम्ही मच्छिंद्रनाथांना अर्पण करू शकता तिथे पाण्यामध्ये. आणि मग नंतरून दुसरं जे आहे, एक मच्छिंद्रनाथांना तिथं अर्पण केलं की त्याच्यातला एक भागाचा जो तुकडा आहे तो कुत्रा असेल त्या कुत्र्याला द्यायचा आणि तिसरा जो भाग आहे तो तुम्ही खायचा. लक्षात ठेवा. मग तिसरा भाग तुम्हाला किती पण उरू त्या उपासमध्ये, एक टाइम तुम्हाला जर खायचं असेल तर. मग तुम्हाला भिक्षा वगैरे मागायची नाही किंवा काय नाही. मग तुम्ही म्हणत असाल की मला असंच बसायचं, मी काय भिक्षा वगैरे मागणार नाही किंवा काय नाही. मग त्या टायमाला काय करायचं लक्षात ठेवा. तुम्ही समजा दररोज भिक्षा मागू शकत नाही किंवा काय नाही, तर त्या टायमाला तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला भिक्षा मागणं आहे. जर अमावस्या पौर्णिमा तुम्हाला मला भिक्षा मागायचं नाहीये तर गुरुवार बघून तुम्हाला भिक्षा मागणं आहे काय. पण लक्षात ठेवा, अमावस्या पौर्णिमेला जरी भिक्षा मागितलं किंवा काय केलं त्या टायमाला तुम्हाला कोणी भिक्षा देणं सुद्धा गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बसू शकता. आणि तुम्हाला भिक्षा तिथं मागवूनच तुम्हाला ते खावं लागणार आणि फळ फ्रूट खावं लागणार तुम्ही. आणि ते आणल्यानंतर तुम्हाला चुलीवर बनवायचं, तुम्हाला खायचं, हे लक्षात ठेवा काय. आता ह्याच्यातच ज्याला संसारात राहून मच्छिंद्रनाथांना प्राप्त करायचं आहे का, की जेणेकरून काही रूप त्यांचे दिव्य असे आहेत की त्यांनी संसारग्रस्ती पण केलेले. त्यावेळी ज्याला संसारात राहून ही साधना करायची, त्यांनी काय करायचं, नवरा बायकोनी जोडीने जायचं पहिलं महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतरून तिथं त्यांनी महादेवाचे अभिषेक वगैरे करायचा. आणि तिथं काय आहे, अभिषेक वगैरे केल्यानंतर, पण तो अभिषेक करायचा कसा ते पण सांगतो, समजलं की नाही. कोणी नसन त्या टायमाला तुम्हाला जायचं, म्हणजे तुम्हाला जायचं ब्रह्मपारे. काय जायचं, ब्रह्मपारे 3दा झालं पाहिजे अभिषेक. तुम्ही 4ला करू नका, 4ला त्यांची भस्म आरती असते, लक्षात ठेवा. 4ला करायचा नाही तो अभिषेक, तुम्हाला ब्रह्मपारेतच करायचे 3 वाजता. 3 वाजता तुम्हाला काय करायचे तिथं माहिती आहे का, जायचं सर्वात अगोदर कुणी अभिषेक ना केलेलं पाहिजे, तिथं जुनं मंदिर वगैरे असलं पाहिजे किंवा काय असलं पाहिजे तिथं आसपास, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती पूजा करायची. मग तिथं जाऊन तुम्हाला अखंड बेलपत्र तुम्हाला 11, 108, 100 म्हणजे 108 वगैरे काय तुम्हाला व्हायचे, 52 व्हायचे किंवा 21 व्हायचे किंवा 5 व्हायचे किंवा 1 व्हायचे बेलपान, पण ते अखंड बेलपान असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर तिथं पंचामृताने वगैरे, पंचामृतमध्ये काय काय असलं पाहिजे लक्षात ठेवा. खडी साखर, दही, दूध, तूप, मध, या सर्व गोष्टी असल्या पाहिजे. आणि मग त्यांनी काय करायचं, पंचामृताने त्यांचं वगैरे अभिषेक वगैरे सर्व करून घ्यायचं तिथे. पण त्यावेळेस तुम्ही तिथं जाताना सुरुवातीला काय करायचं, मंदिरात सकाळच्या पारी ब्रह्मपाऱ्यात जात आहे तर नंदीपाशी जायचं आणि तिथं बोलायचं, गुरु आदेश आहे, नंदी महाराज उठा, आणि अशी टाळी वाजवायची. गुरु आदेश आहे, नंदी महाराज उठा, मला महादेवांची पूजा करायची, असं त्यांना असं 3 वेळा आवाज द्यायचा.
मग ते आवाज दिल्यानंतरून नंदी महाराजांच्या पायावर पाणी टाकायचं. डायरेक्ट डोक्यावरती पाणी टाकू नका, पायावरती पाणी टाकायचं. तिथं त्यांना भस्म लावायचा तिथं आणि त्या ठिकाणी अगरबत्ती लावायची 3. आणि नंदी महाराज सांगायचं की मला महादेवांची पूजा करायची, म्हणून तिथं त्यांची आज्ञा घ्यायची आणि आत जायचं. आत गेल्यानंतरून तिथं जायचं. गुरु आदेश, महादेव पार्वती माता उठा म्हणायचं. गुरु आदेश, महादेव, हे महादेव पार्वती माता उठा, असं तुम्हाला 3 वेळा टाळी वाजवायचे. इथं तुम्हाला 3 वेळा टाळी वाजवल्यानंतरून मग काय करायचं माहिती का, त्यांच्या तिथलं जे पण आसन त्यांच्यावरती जे सर्व काढायचं, कचरा वगैरे जो पण पूजा केलेलं, कुणी कुठं कोपऱ्या बिपऱ्यात कचरा बिचरा आसन घाण ठेवले काहीच ठेवायचे नाही, तिथं स्वच्छ करून टाकायचं. ती जागा तेवढी सगळी स्वच्छ करून सुगंधित अत्तर बित्तर सगळीकडे तो शिपरून टाकायचा. लक्षात ठेवा की सुगंध असला पाहिजे. त्या ठिकाणी त्या हातात तुम्ही लावून ते काढलं. मग पाण्याने पहिले त्याच्यावरती बसायचं, पाण्याने जल अभिषेक करायचा. पाण्याने जल अभिषेक केल्यानंतरून त्यांच्यावरती पंचामृत दही दुधाने तो अभिषेक पूर्ण करायचा. तो केल्यानंतर परत पाणी टाकायचा. पाणी टाकून ते सर्व फडक्याने नवीन फडकं घेऊन जायचं, टावेल बिवेल नवीन त्यांनी पूर्णपणे पुसून घ्यायचं. पूर्णपणे त्यांना पुसून वगैरे घेतल्यानंतरून त्यावेळेस तुम्ही त्यांना भस्म वगैरे फूल वगैरे काय आहे तो अर्पण करा. ज्यावेळेस भस्म फूल बिल त्यांना अर्पण केलं, तुम्ही हात लावायचा नाही, त्या पिंडवरती डोकं ठेवायचं नाही, लांब थांबायचं, लांबूनच दर्शन घ्यायचं आणि सांगायचं, हे देवादिदेव महादेव पार्वती, आम्ही दोघं नवरा बायको आहेत आणि मला संसारात राहून मच्छिंद्रनाथांची प्राप्ती करायची आहे, त्याच्यामुळे तुमची कृपा दृष्टी असू द्या आणि मला साधना करायला आशीर्वाद द्या, असं बोलायचं. मग त्याच्यानंतरून जायचं तुम्ही कुठं, मच्छिंद्रनाथांची साधना करायला. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला करायचे जे जो नवरा बायको जे असतील संसारी, त्याच्यातलं नवरा बायको तिथं पूजा करून तुम्ही घरी आलात, घरी निघून येताना मागं फिरून तुम्हाला त्या टायमाला बघायचं नाही, सरळ घरी निघून यायचे आणि डायरेक्ट देवावरती येऊन पाय पडायचे, आपल्या घरामध्ये अगरबत्ती लावायचे बस. आणि मग त्याच्यानंतरून तुम्ही दत्तगुरूच्या ठिकाणी जाऊ शकता. तिथं दत्तगुरूंचं तर अगोदरच केलेलं असणार विधिविधान. आज संध्याकाळी समजा दत्तगुरूंचं विधिविधान केलेलं आहे, तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मपारायण सकाळी महादेव पार्वतीचं विधान करायचं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवायचं की साधण्याला कुठल्या विधानाला कसं बसायचे, त्रिकालमध्ये बसायचे किंवा संध्याकाळी तुम्हाला 9 ते 12 बसायचे किंवा 12 ते 2:30 बसायचे किंवा फक्त ब्रह्मपारच फक्त बसायचे 6 वाजेपर्यंत, हे तुम्ही ठरवायचं. पण त्या दौऱ्यांमध्ये दिवसभरमध्ये तुम्ही ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाची प्राप्ती करताय त्या टायमाला तुम्हाला साधण्याला बसायचे, ध्यानधारणा तुमची असली पाहिजे आणि खोटं बोलणं अजिबात नसलं पाहिजे. आणि त्याच्या खोटं आपल्या मुखातनं कुणाकडे निघावं म्हणून कुठलं त्या टायमाला तुम्हाला दुःख वगैरे काय नसलं पाहिजे. त्या दौऱ्यांमध्ये तुमच्या घरचं कुणी मृत्यू पावतंय किंवा काय पावतंय किंवा काही नाही तरी तुम्ही जाऊ शकत नाही. त्या विधानमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा दोष राहणार नाही किंवा काय नाही, हे गोष्ट पण लक्षात ठेवा. मग ते कोणी पण मरू दे त्या टायमाला, पण तुम्हाला विधान सोडायचं नाहीये. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या जर साक्षात धर्मगुरू मच्छिंद्रनाथला प्राप्ती करायची असेल तर. काय ज्या लोकांना असं वाटतंय मी खोटं बोलतोय किंवा काय बोलतोय, दादांनो तुमचे पाय पडतो. काय वाटलं तर तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्हा, पण माझं म्हणणं आहे की सत्य ज्ञानासाठी सत्यप्राप्तीसाठी एकदा त्या विधानाला बसा. काय मग कळेल तुम्हाला काय होतं किंवा काय नाही. आणि त्या प्राप्तीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या प्राप्तीमध्ये भयंकर भयंकर दृष्टांत, भयंकर काय गोष्टी दिसायला चालू होतील. तुम्ही ज्या साधनात बसले, ज्या आसनवरती बसलेले, उठायचं नाही अजिबात. अजिबात म्हणजे अजिबात उठायचं नाही जोपर्यंत तुमचा मंत्रविधानचा टाइम संपत नाही तोपर्यंत. आणि कुठल्याच माळेवरती जप तुम्हाला करायचा नाही, फक्त ध्यानस्थ बसून तुम्हाला अंतर्मनामध्ये जो कोण आहे नामस्मरण तुम्ही घेताय मच्छिंद्रनाथांचं ते करायचे. माळेवरती जप अजिबात करायचं नाही. तुमचा जीव आत्मा आणि तो दिव्य परमात्मा धर्मगुरू मच्छिंद्रनाथचा एक झालं पाहिजे, म्हणून लक्षात ठेवा. जर माळेवर जर तुम्ही जप करत बसले तर तुमचा जीव आत्मा तो दिव्य आत्मा एक होणार नाही. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुमचे गुरु तुमच्या पाठीशी उभं राहून तिथं जर त्या साधनेत तुमच्या संग बसत असेल ना, त्याच्यासारखं उत्तम नाही. समजलं की नाही. मग तर तुम्हाला काय घाबरण्याची गरज नाही किंवा काय नाही, ते आपले गुरु कसे पण असो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. त्या टायमाला गुरुनी सुद्धा जे ते नियम आहेत तेच पाळायचे, नुसतं शिष्यानेच पाळायचे अशा गोष्टी नाही आहेत. जर गुरुला शिष्याला बसायचं असेल तर चालेल.
बस एवढंच मी सत्यकर्म धर्मानुसार साधना विधान तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला करायचे किंवा नाही करायचं तो तुमचा आहे, पण माझं साधकांना सांगणं आहे की तुम्ही जे बघाल ते सत्य, तुमचा जो अनुभव असेल तो सत्य, काल्पनिक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. आणि मी काय स्वतःला देव समजत नाही, मी साधारण सेवक आहे, तर शेवटपर्यंत साधारण एक सेवकच राहणार. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी करू आदेश, अलग प्रश्न करू आदेश.